विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 12वी नंतर पुढे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. 12वी ते पास झालेले आहेत आणि त्यांना पुढे करिअर काय, कुठल्या करिअरमध्ये आपल्याला जायचं आहे याबाबत ते विचार करत असतील. त्याचप्रमाणे जे 11वीत आहेत, जे 12वीत आहेत, यावर्षी परीक्षा देऊ इच्छित आहेत, तर या सर्वांना आतापासून जर थोडीशी माहिती असली करिअरच्या संदर्भात तर त्यांना आतापासून ती तयारी करता येईल आणि केवळ पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्र किंवा इंजिनिअरिंगचं क्षेत्र हे दोनच विभाग नाहीत, तर या व्यतिरिक्त देखील खूप सारे विभाग असतात, परंतु आपल्याला माहिती नसते आणि म्हणून मग आपण फक्त नीट वगैरे अशाच परीक्षा देतो किंवा CET देतो जास्तीत जास्त. तर या व्यतिरिक्त काही परीक्षांबद्दल आता आपण जे जाणून घेत आहोत, जसं मी त्या दिवशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ICER सांगितलं. आता आज आपण ICAR म्हणजे आजचा जो विषय आहे आपला तो ICAR बद्दल आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. तर या विषयावर आपण आता आज चर्चा करणार आहोत की हे कशासाठी असतं. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं कृषी विद्यापीठं आहेत आणि त्या माध्यमातून आपण BSc ॲग्री, MSc ॲग्री वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला नंबर लागत असतो आपला आणि ते बरेच मुलं ते करत असतात. त्यांना चांगले जॉब देखील मिळतात, बँकेत असतील किंवा MPSC UPSC वगैरे चांगल्या क्षेत्रात ते मुलं जातात आणि त्या व्यतिरिक्त ते जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी वगैरे अशी पदं घेत असतात. परंतु ते CETच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस जात असतात. म्हणजे आपल्याकडं CET त्याच्यासाठी एक परीक्षा कंडक्ट करते, CET सेल महाराष्ट्र सरकारचा, आणि त्या माध्यमातून त्यांच्या पर्सेंटाईलवरून त्यांचे निवड त्या क्षेत्रामध्ये होत असते. परंतु जे देश पातळीवरचं किंवा आपल्या भारतामध्ये देखील खूप मोठे मोठे ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत आणि युनिव्हर्सिटीज देखील आहेत. तर त्यांचा असतो तो 15% कोटा. म्हणजे जसा मेडिकलचा 15% कोटा केंद्राचा आहे, तसा ॲग्रिकल्चरचा देखील 15% कोटा त्यांचा राखीव असतो आणि ह्या जागा ते त्या भरत असतात. आता त्या कशा ते भरतात, त्यांची परीक्षा काय असते, हे सर्व आपण आता जाणून घेऊया. तर सुरुवात करूया आपण. तर यांच्यासाठी जी परीक्षा असते ती जसं नीट NTA घेतं तसं ICARची परीक्षा देखील NTAच घेतं आणि त्यांचं यावर्षीचं म्हणजे 2020चं जे बुलेटिन आहे तर ते आपल्याकडं आलेलं आहे. आपण जर ते नेटवरून काढलं तर किंवा वेबसाईटवरून जर घेतलं तर आपल्याला ते मिळून जातं. त्याचं हे फ्रंट पेज मी तुम्हाला इथं दाखवलं. तर याच्या ज्या ॲडमिशन असतात बॅचलर डिग्री कोर्सच्या प्रोग्रामच्या, तर त्यासाठी NTA एक्झाम घेतं आणि त्या एक्झामनंतर आपल्याला काय काय फायदे होतात, नेमका ICAR आहे काय, किती कॉलेजेस आहेत, किती विद्यापीठ आहेत. तर अबाउट ICAR असा आपला पहिला पॉईंट आहे. Indian Council of Agricultural Research ICAR is the apex body for coordinating, guiding and managing research and education in agriculture in the entire country under the aegis of Department of Agricultural Research and Education, Ministry of Agriculture and Farmers Welfare. तर हे ICAR काय आहे पहा, हे असं एक इन्स्टिट्यूट आहे किंवा अशी एक संस्था आहे की जी कोऑर्डिनेट करते, गाईडलाईन देते, मॅनेज करते. कशाला? रिसर्च आणि एज्युकेशन. कोणत्या सेक्टरमध्ये? ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणि पूर्ण देश पातळीवर. आणि यांचं जे डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन, आपल्या भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी मंत्रालय जे आहे भारत सरकारचं आणि फार्मर्स वेलफेअर मंत्रालय जे आहे, तर या मंत्रालयामार्फत हे ICAR त्यांच्या अंडर काम करत असतं. तर याचं एक पंतनगरचं एक दाखवलं मी तुम्हाला कॉलेज. खूप छान कॉलेजेस आहेत त्यांचे, खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत. इथं देखील ICAR सारखंच चांगल्या फॅसिलिटीज असतात, स्कॉलरशिप देखील आहे. आणि यासाठी काय क्रायटेरिया असतो, कसे प्रवेश होतात, काय, हे सगळं आपण जाणून घेऊया आता. द ICAR ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी सिस्टीम ऑफ इंडिया हॅज 74 ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज. तर 74 कृषी विद्यापीठ आहेत भारतामध्ये. त्यातले 63 स्टेट ॲग्रिकल्चरल, व्हेटरनरी, हॉर्टिकल्चर अँड फिशरीज युनिव्हर्सिटीज आहेत, SAU म्हणतात त्याला. 4
ICAR ही DUS म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी, त्याच्या अंतर्गत IARI, IVRI, NDRI अँड CIFE. 3 सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत. CAU इम्फालमध्ये आहे, डॉक्टर RP एक आहे, पुसाला आहे ती. त्यानंतर RLP आहे झाशीला, म्हणजे राणी लक्ष्मीबाई सेंट्रल युनिव्हर्सिटी, सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे ती. तर आणि 4 युनिव्हर्सिटी ज्या आहेत आपल्या त्या सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून आहेत, हॅव्हिंग फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर. यामध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर आणखी एक युनिव्हर्सिटी आहे विश्वभारती नागालँड युनिव्हर्सिटी. तर ह्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे टोटल 74 युनिव्हर्सिटीबद्दल आपण बघितलं भारतातल्या. त्यानंतर द नॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च एज्युकेशन अँड एक्सटेन्शन यांच्यामार्फत जवळपास 27,000 ग्रॅज्युएट दर वर्षाला तयार होतात आणि 14,000 पोस्ट ग्रॅज्युएट ते या मार्फत निर्माण करत असतात. आणि त्याचबरोबर 4700 म्हणजे 4,700 तर एवढे ॲन्युअली ज्याला आपण म्हणू की PhD होल्डर्स, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे स्टुडंट हे बाहेर पडत असतात इथून ॲन्युअली इन डिफरंट डिसिप्लिन्स ऑफ द ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेस. ॲग्रिकल्चरच्या जेवढ्या काही डिसिप्लिन्स किंवा शाखा आहेत त्यामधून आणि अलाइड सायन्सेसच्या ब्रांचेसमधून अशा पद्धतीनं हे PhD होल्डर्स, ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे असे ही मंडळी बाहेर पडत असते. म्हणजे हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन हे करत असतात. यांची जी परीक्षा होत असते ती मल्टिपल चॉईसची परीक्षा आहे, क्वेश्चन जे असतात ते, आणि कॉम्प्युटर बेस्ड आहे. म्हणजे कॉम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा होते ती. मोड ऑफ एक्झामिनेशन जो आहे तो लँड बेस्ड CBT म्हणतात त्याला. ड्युरेशन जे आहे ते 2.5 तासाचं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 150 आहे, ते 150, आणि 50 फिजिक्स, 50 केमिस्ट्री आणि 50 बायोलॉजी असं असतं. टाईप ऑफ क्वेश्चन जे आहे ते मल्टिपल चॉईस आहे. 4 ऑप्शन दिलेले असतात, 1 निवडायचं असतं. आणि स्कोअरिंग जे असतं याचं, तर 4 मार्क जर करेक्ट आन्सर असेल तर -1 मार्क जर इनकरेक्ट रिस्पॉन्स दिला गेला तर निगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये, आणि अटेम्प्ट केला नाही तर 0 मार्क. इंग्लिश आणि हिंदी असे 2 माध्यमं आहेत, दोन्हीपैकी आपण कोणतेही निवडू शकतो. आणि ही ऑनलाईन परीक्षा आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर AIEEE म्हणतो आपण त्याला, म्हणजे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन. AIEEE shall be conducted for admission to bachelor degree program in agriculture and allied sciences other than veterinary science at agricultural university. 15% म्हणजे 15% जे जागा असतात त्या युनिव्हर्सिटीच्या सीट्स असतात, त्या ज्या सेंटरकडून दिल्या जातात प्रत्येक युनिव्हर्सिटी राज्यांसाठी. आणि 100% सीट ज्या असतात त्या RLB जे आहे, राणी लक्ष्मीबाईचं जे कॉलेज आहे झाशीचं, राणी लक्ष्मीबाई सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी. NDRI जे कर्नालला आहे, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, खूप फेमस आहे आणि खूप चांगलं आहे. बायोटेक्नॉलॉजी वगैरे, खूप डेअरी टेक्नॉलॉजी तिथं चांगलं एज्युकेशन मिळतं. अँड डॉक्टर RP सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी पुसाची आहे, राजेंद्र प्रसाद सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी पुसा बिहारमध्ये. तर हे 100% म्हणजे ह्या खालच्या ज्या नावं मी घेतले इथं 100% जागा ह्या ICAR मार्फत भरल्या जातात, आणि बाकीच्या राज्याच्या ज्या विद्यापीठं आहेत त्यांच्यातल्या 15% जागा ह्या कोण भरतं तर ICAR मार्फत भरल्या जातात. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर याचं जे शेड्यूल असतं किंवा याचा जो टाइम टेबल असतो 2020चा जर तुम्ही लक्षात घेतला तर तो असा होता. अर्थात कोविडमुळं हे सर्व टाइम टेबल बदलल्या गेल्यानंतर परीक्षेच्या तारखा बदलल्या गेल्या, ते एक्सेप्शनल आहे. परंतु एक ॲप्रॉक्झिमेट जर अशा परिस्थिती नसतील तर साधारण याच्या आपल्या जेव्हा ॲन्युअल परीक्षा होतात तेव्हा लगेच याचं नोटिफिकेशन वगैरे यायला सुरुवात होते. त्याचे फॉर्म भरणं, त्याचे डेट ऑफ एक्झामिनेशन काय आहे किंवा ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा काय, हे सर्व त्याचं नोटिफिकेशन त्या वेबसाईटवर येतं. त्याच्या वेबसाईट इथं दिलेल्या आहेत आणि मी खाली पण त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फी डिटेल्स आहे का, आपल्याला याची फी किती भरायची असते. तर परीक्षेची फी आहे साधारण जनरल, अनरिझर्व्ड आणि अदर बॅकवर्ड क्लासेस जे OBC, NCL वगैरे किंवा EWS यांच्यासाठी 750 रुपये फी असते त्याची.
आणि SC ST PWD आणि ट्रान्सजेंडर जर असेल तर त्याच्यासाठी 375 फीज आहे. म्हणजे ही फॉर्म भरल्याच्या वेळेस किंवा परीक्षेची फी आहे, लक्षात ठेवा. तुमचा नंबर लागल्यानंतर कॉलेजची फी ही वेगळी असते, ती मी तुम्हाला पुढे एका स्लाईडमध्ये सांगणार आहे काय आहे तर. आणि बाकी डेट वगैरे आणि वेबसाईट वगैरे हे दिलेलं आहे, तर हे आपल्याला मी तुम्हाला त्या ब्राउचरमध्ये भेटून जातं. मी त्याचं साईट वगैरे सांगून देईल तुम्हाला. त्यानंतर याचा सर्वात मोठा फायदा आहे की जर तुम्ही ICAR मार्फत जात असाल आणि तुम्ही तुमचं स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जर जात असाल तर तुम्हाला 2,000 रुपये प्रति महिना ही स्कॉलरशिप ICAR देतं. आणि जर तुम्ही PG करत असाल तर ती तुमची 3,000पर्यंत असतं, ते 3,000 रुपये पोस्ट ग्रॅज्युएटच्या दर. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 2,000 रुपये हे गव्हर्नमेंट देत असतं स्कॉलरशिप म्हणून. आणि ही स्कॉलरशिप अर्थात जेव्हा तुमचं काउन्सिलिंग होऊन तुमची ॲडमिशन होईल तेव्हापासून ती लगेच सुरू होऊन जाते आणि 1 तारखेला बरोबर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन पडतात. तर हे अतिशय चांगलं आहे. कॉलेजची जी फी असते तर साधारणपणे 25,000 ते 75,000पर्यंत कॉलेजवर डिपेंड करतं ते. आणि त्यानंतर तुम्हाला समजा हे स्कॉलरशिप घ्यायची नसेल तर तुमचं जे जनरल इतर स्कॉलरशिप आहे त्या देखील तुम्हाला तिथं मिळत असतात. याच्याबद्दलची जी मोर इन्फॉर्मेशन आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तर हे होतं ICARबद्दल. याच्याबद्दल आणखीनही अपडेट्स वगैरे ज्या राहतात किंवा एक्झॅक्ट जेव्हा परीक्षा वगैरे राहील तेव्हा मी तुमच्यासमोर वारंवार येत राहील. याचे कट ऑफ काय असतात किंवा याच्याबद्दल आणखी भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ लांबत जातो आणि म्हणून या ठिकाणी आता मी थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या पद्धतीनं या ICARकडे लक्ष ठेवा. या परीक्षेचा विचार डोक्यात असू द्या.